याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. नुकताच गुरुपौर्णिमेनिमित्त केलेल्या अनुष्ठान व्रताचा सांगता सोहळा संपन्न झाला. अनेक भाविक भक्तांनी यात सहभाग घेत सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी आपली अढळ श्रद्धा अर्पण करत सर्व नियम पाळून अनुष्ठान सोहळा पार पाडला. यापैकी एक भाविक म्हणजे संकुलाचे अभिनय कला व सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शनजी बागडे सर. ते आपल्या मनोगतात म्हणतात, माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र असा क्षण नुकताच आज आषाढ शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला संपन्न झाला. सद्गुरू पौर्णिमेनिमित्त आरंभ केलेल्या अनुष्ठान व्रताचा सांगता सोहळा. हे व्रत केवळ शारीरिक तप नव्हे तर गुरूंच्या प्रती असलेली अढळ श्रद्धा, निष्ठा आणि अनन्य भक्तीचं ते एक प्रतीक होतं. काही दिवस वरण भात आणि त्यानंतर महिनाभर केवळ पाण्यावर केलेले उपवास हे अलौकिक साधन केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच साध्य होऊ शकतं याची प्रचिती स्वानुभवातून घेतली. या व्रताची यशस्वीता ही खऱ्या अर्थानं सद्गुरूंच्या कृपेचा महिमा आहे. त्यांच्या शब्दातून व्यक्त होणारी कृतज्ञता आणि प्रत्येक साधकाला प्रेरणा देणारी आहे. माझ्या गुरुदेवांचा मी शतशः ऋणी आहे की त्यांनी या देहाकडून हे व्रत करून घेतलं. माझ्या अंतर्मनातून उमटलेले कृतज्ञतेचे सूर आहेत जे गुरु शिष्य परंपरेतील पावित्र्य आणि सामर्थ्य अधोरेखित करतात. या व्रतात आलेली अनुभूती अत्यंत विलक्षण आहे. देहामध्ये स्वरूपाची निराकार स्थिती आणि आत्मिक बळाचा अनुभव घेणं केवळ सद्गुरूंच्या असीम कृपेनेच प्राप्त होऊ शकतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येला. असो नसो काही तुका म्हणे व्यर्थ, वाया जाय स्वार्थ संसाराचा. माझी सद्गुरू माऊली इतकी दयाळू आहे की तिने मायेचा घास सुद्धा पाठवला. हा मायेचा घास केवळ अन्न नाही तर ते सद्गुरूंच्या वात्सल्याचे, प्रेमाचे आणि काळजीचे प्रतीक आहे हे सिद्ध करते. सद्गुरू केवळ आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन करत नाही तर ते शिष्याच्या प्रत्येक गरजांची अगदी भौतिक स्तरावरही काळजी घेतात. लावणीय हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. या अभंगाप्रमाणे आपल्या सद्गुरूंचे आपल्यावर अपार माया, वात्सल्य असतं. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द मनाला धीर देतो. सद्गुरू प्रत्येक कृतीतून सदैव पाठीशी आहेत याची ग्वाही देतात. गुरु शिष्याला कोणत्याही प्रकारची काळजी किंवा चिंता न करण्याचं आश्वासन देतात. याचाच अर्थ असा की शिष्याच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, संकटे किंवा त्यांच्या मनातील शंका दूर करण्याची जबाबदारी गुरुदेव स्वतः घेतात. शिष्याने केवळ आपल्या मार्गावर विश्वास ठेवून वाटचाल करावी, बाकी सर्व गुरु पाहतील असा हा संदेश आहे. हे गुरूंच्या सामर्थ्याचे आणि शिष्यावर असलेल्या प्रेमाचे द्योतक आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गुरु महिमेचं वर्णन करताना म्हणतात, जो पूर्णपणे गुरु परंपरा तेची जाण ज्ञानसागरा, तयासी शरण रिगता करा भेदा भेद नुरे. या ओवीप्रमाणे जो गुरु परंपरेने पूर्ण आहे तोच खऱ्या अर्थाने ज्ञानसागर आहे. सद्गुरू हे ज्ञानाचे आणि कृपेचे सागर आहे. त्यांना शरण गेल्याने सर्व भेद मिटतात आणि आत्मिक उन्नती साधते. सद्गुरूंच्या कृपेने हे सुख अनुभवायला मिळालं. ही केवळ अनुष्ठान व्रताची सांगता नाही तर गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व, सद्गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य आणि त्यातून मिळणाऱ्या अलौकिक आनंदाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. असा हा आत्मिक सुखाचा सोहळा आणि झालेली सर्व सेवा सद्गुरूंचरणी अर्पण. आत्मदर्शनजी बागडे सरांसह भाविक आणि कर्मचारी यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं आहे. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.